श्री क्षेत्र रिद्धपुर हे महानुभव पंथांची काशी असून सुमारे 800 वर्षापासून श्री गोविंद प्रभूच्या पवित्र पदस्पर्शाने पावन असलेली 200 मंदिरे या ठिकाणी आहेत। त्यामुळेच या ठिकाणी तीर्थक्षेत्र कृती आराखडा ला मंजूर होऊन पहिल्या टप्प्यातील कामांना सुरुवात झाली आहे। या कृती आराखड्याचा पाठपुरावा श्री गोविंद प्रभू तीर्थस्थान सेवा समितीने केलेला आहे। सर्व 6 वार्डातील कामे या कृती आराखड्यामधून चालू आहे, परंतु नेमका पालखीच्या महत्त्वाचा रस्ता या कामातून वगळण्यात आला। श्री गोविंद प्रभू सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची पालखी वर्षातून 2दा निघते। या पालखीचे दोन्ही रस्ते आराखड्यामध्ये घेण्यात आलेले आहेत। यामध्ये ग्रामपंचायतीचे काही सदस्य राजकारण करीत असून आश्वासन देऊनही आधीच्या ठरावात हेतू पुरस्पर नाव घेतलेच नाही, परंतु तीर्थस्थळ विकास कृती आराखडा असून त्यात मुद्दाम या सभेमध्ये श्री गोविंद प्रभू व सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे तसेच वार्ड क्रमांक 2 मधील सर्व जनतेच्या विरोधात म्हणून रस्ते वगळण्यात आले। त्यामुळे जिल्हाधिकारी तसेच कार्यकारी अभियंता यांनी जातीने लक्ष देऊन दिलेले सर्व कामे पूर्ण करण्यात यावे, अन्यथा येणाऱ्या 7 सप्टेंबर पासून प्रशासकीय मंजुरात मिळेपर्यंत आमरण उपोषण व तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा श्री गोविंद प्रभू तीर्थस्थान सेवा समितीचे सचिव महंत राजेंद्र वाईनदेशकर यांनी दिला आहे। श्री क्षेत्र रिद्धपुर काशी या तीर्थस्थळाच्या विकासासाठी जिल्हा परिषद सदस्य असताना माजी आमदार तट्टेसर यांच्या माध्यमातून पहिले तीर्थक्षेत्र हे क दर्जामध्ये असल्यामुळे त्याला कोणताच निधी मिळत नव्हता, म्हणून माजी आमदार तट्टेसर यांच्याकडे पाठपुरावा करून त्यांनी विनंती अर्ज समिती एक मुंबई मंत्रालयामध्ये असते, त्या समितीकडे अर्ज करून श्री क्षेत्र रिद्धपुरला ब दर्जा मिळवून दिला आणि त्याच वेळेस जवळजवळ 5 कोटी रुपये शासनाने तीर्थस्थळासाठी सुद्धा दिले होते। ते त्यावेळेसच खर्च झाले। त्यानंतर तीर्थक्षेत्र हे रिद्धपुर मोठं गाव असल्यामुळे किंवा भारतभरापासून इथे लोक यात्रेकरू येत असतात, त्या मानाने इथे कोणताच विकास नसल्यामुळे 2004-5 मधून पासून आतापर्यंत तीर्थक्षेत्रासाठी बराच पाठपुरावा केला। मागच्या सरकार असताना माझे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, माजी कृषी मंत्री डॉक्टरजी अनिलजी बोंडे यांच्या व तट्टेसर यांच्याकडे आम्ही पाठपुरावा केल्यानंतर शासनाने 285 कोटी रुपये श्री क्षेत्र रिद्धपुरसाठी मंजूर केले। त्यातून पहिला टप्पा हा 22 कोटी 35 लाख रुपये श्री क्षेत्र रिद्धपुरला दिले। त्यात सर्वाचा सिंहाचा वाटा असेल तर अविनाशजी ठाकरे, अमरावती येथील महंत कारंजेकर बाबा आणि मी स्वतः वारंवार पाठपुरावा करून 2017-18 मध्ये 22 कोटी 35 लाख रुपये पहिला टप्पा मिळाला। त्यानंतर 1 वर्षापासून श्री क्षेत्र रिद्धपुर विकासाचे काम प्रगतीपथावर आहे। त्यात थीम पार्क म्हणजे राहुल उद्यान 9 कोटी रुपये त्याच्यासाठी स्पेशल मंजूर झालेले आहेत, ते काम खूप प्रगतीपथावर आहे। परंतु रस्त्याचे कामं 6 वार्डामध्ये, रिद्धपुरला 6 वार्ड आहेत ग्रामपंचायतचे आणि 6 वार्डामध्ये रस्त्याचे कामं चालू आहेत। परंतु दुर्दैवाने ग्रामपंचायतने आमच्यासोबत भेदभाव केलेला आहे। त्यामध्ये राजकारण खेळून मुद्दाम होऊन श्री क्षेत्र रिद्धपुरला वर्षातून 2दा-3दा श्री गोविंद प्रभू श्री चक्रधर स्वामी यांची रथयात्रा पालखी यात्रा निघत असते, तोच रस्ता वगळलेला आहे। तो काही जास्त नाही आहे, जवळजवळ 700 मीटर रस्ता आहे, परंतु तीर्थस्थळ विकास कृती आराखडा असल्यामुळे तीर्थस्थळाच्या नावावर पैसा मिळाल्यामुळे तो होणं अत्यंत महत्त्वाचे आहे। त्यालाच ग्रामपंचायतने प्राधान्य द्यायला पाहिजे होते आणि प्रशासनाने सुद्धा त्याच्यात दखल घेऊन त्या रस्ता पूर्ण करायला पाहिजे होता, परंतु दुर्दैवाने तोच रस्ता यातून वगळल्यामुळे दिनांक 17 ऑगस्ट 2020ला याच्याच ग्रामपंचायतीच्या विरोधात उपोषणाला बसलो असताना उपोषण मंडपाला उपअभियंता सार्वजनिक बांधकाम उपअभियंता सोळंके आणि रिद्धपुरचे सरपंच गोपाळ जामठे यांनी भेट देऊन तुमचा हा रस्ता आम्ही पूर्ण करून देऊ, आपण उपोषण मागे घ्यावं म्हणून ते उपोषण मागे घेण्यात आलं।
आणि त्यानंतर त्यांनी स्पेशल 27/8/2020ला ग्रामपंचायतची मासिक सभा घेऊन हा विषय अजेंड्यावर घेतला. परंतु दुर्दैवाने त्यात बरंच राजकारण करून काही सदस्यांनी त्याला मुद्दामहून विरोध केला आणि सरपंचांनी सुद्धा विरोध केल्यासारखंच आहे. हा सरपंचाचा अधिकार असताना सुद्धा सरपंचांनी सदस्याला विश्वासात घ्यायसाठी ती मासिक सभा काढलेली होती. परंतु हा अधिकार सरपंचाचा असतो. त्या सरपंचाने आपल्या अधिकारामध्ये हा रस्ता मंजूर करून घ्यायला हवा होता, परंतु तो केलेला नाही. त्याकरिता आम्ही दिनांक 7 सप्टेंबर 2020ला पुन्हा आंदोलनाचं एक निवेदन जिल्हाधिकारी साहेबांना भेटलो व 28 तारखेला प्रत्यक्ष निवेदन देऊन जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चाही केली आणि चर्चेअंती त्यांच्या सर्व लक्षात आणून दिलं की हा आमचा महत्त्वाचा रस्ता ज्या नावावर तीर्थस्थळावर हा विकास कृती आराखडा झालेला आहे, नेमका तोच रस्ता आहे. ग्रामपंचायतीने वगळल्यामुळे आपण प्रशासनानं त्याची दखल घेऊन तो रस्ता आमचा पूर्ण करावा. दुसरं महत्त्वाचं असं आहे की चैन इन फिनिशिंगसाठी 50 लाख रुपये त्यामध्ये आलेले आहेत. GRमध्ये स्पष्ट उल्लेख आहे की ह्या शासकीय भूखंडावरच चैन इन फिनिशिंग करावी, परंतु ते ग्रामपंचायतने बुद्धिपुरस्कार शासकीय भूखंड जर सोडले, परंतु नदीचं काशी नदी इथे रिद्धपूरला काशी नदी आहे, त्या काशी नदीमधलं पात्र कमी करून एक भिंत उभारलेली आहे. दुसरी असे बरेचसे उदाहरणं देता येतील किंवा जे सुलभ शौचालय आहेत किंवा कंपाऊंड आहेत हे कोणाची पर्वा न करता दुसऱ्याच्या जागामध्ये कंपाऊंडही केले, सुलभ शौचालय केले. उद्या जर त्या व्यक्तीने जर दावा केला की ही माझी जागा आहे हे माझंच आहे, तर शासनाचा पैसा हा विनाकारण वाया जाणारा आहे. म्हणून यात ग्रामपंचायतची पूर्ण चौकशी करून शासनाने पूर्ण चौकशी करून याच्यावर दखल घेऊन आम्हाला निर्णय द्यावा, आमच्यावर अन्याय होणार नाही किंवा शासनाचे पैसे वाया जाऊ नये. दुसरी महत्त्वाची सगळ्यात विशेष गोष्ट, राजमठा मंदिरासमोरील जे दुकाने लागलेले आहेत, यात्रेच्या वेळेस 4-5 हजार लोक असतात, परंतु त्यांना उभं राहायलाही जागा नसते. त्यासाठी जिल्हाधिकारी स्वतः तिथं प्रत्यक्ष भेट देऊन त्या राजमठ संस्थांच्या अध्यक्षाला बोलावून प्रत्यक्ष त्यांना सांगितलं की हे दुकानं इथून हटवा, कारण यात्रेकरू लोकांना उभं राहायला अडचण होते. म्हणून हे दुकानं ते शॉपिंग तीर्थस्थळ विकास निधीमधूनच 5 दुकानं मंजूर झालेले आहेत, ते बांधून तयारी झालेले आहेत. त्या दुकानामध्ये शॉपिंग सेंटरमध्ये आपले दुकान आपण हलवावेत ते त्यांनी अध्यक्षांनी त्यावेळेस कबूल केलं, परंतु अद्यापही ते दुकानं तिथून निघालेले नाहीत. त्यावरही जिल्हाधिकारी साहेबांनी लक्ष द्यावं आणि ते दुकान तिथून बाजूला करावेत. दुसरं महत्त्वाचं की ग्रामपंचायत रिद्धपूर हे कशातही राजकारण खेळते, गढूळ राजकारण खेळते, राजकारण करून राजकारण खेळते. तरी मला हे म्हणायचं आहे की हा पैसा जो आहे तो ग्रामपंचायतच्या याच्यावर कोणताच अधिकार नाही, त्यांनी फक्त युनिव्हर्सिटी देणं एवढंच काम असते. जो 14 वित्त आयोग आहे तो आम्हाला एक पैसाही नका देऊ, परंतु जो तीर्थस्थळ विकास निधी आलेला आहे यातले पैसे आम्हाला न देणं म्हणजे हा पूर्ण महानुभाव पंथावर किंवा श्री चक्रधर स्वामीच्या विचाराला पूर्ण विरोध आहे असं मी समजतो. म्हणून जोपर्यंत हा रस्ता होत नाही तोपर्यंत आमचं 7 सप्टेंबरचं उपोषण आंदोलन हे सुरूच राहणार आहे. एवढंच मला यावेळी सांगायचं आहे. तरी प्रशासनाने त्यातली त्यात काही सदस्य असे आगाऊ असतात की ते धवसाई देतात, ओ बुआ क्या कर मेरा क्या करेंगा, ऐसा होगा वैसा होगा, हम जो हमारी ग्राम पंचायत है नहीं करे तो हम जान से किसको मार देंगे, यहाँ तक एवढ्यापर्यंत ते गढूळ राजकारण करत आहेत. म्हणून हे सर्व प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यातली त्यात शिखर परिषदेच्या जो की तीर्थस्थळ विकास कृतीकडे असतो त्या जिल्ह्याचे कलेक्टर हे ते अध्यक्ष असतात, हे जिल्हाधिकाऱ्याला पूर्ण अधिकार असतात. त्या जिल्हाधिकारी साहेबांनी याच्यावर पूर्ण हस्तक्षेप करून स्वतःचा अधिकार वापरून हे रस्ते आमचे मंजूर करावेत व चैन इन फिनिशिंगची पूर्ण चौकशी करून त्याचा निर्णय आम्हाला द्यावा व जो दोषी असेल त्यावर कारवाई करावी. तशी जर चौकशी झाली तर ती पूर्ण ग्रामपंचायत बरखास्त होऊ शकते, इथपर्यंत त्यांचा अनाधोंदी कारभार आहे. म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी जातीने स्वतः लक्ष देऊन हे सर्व कामं पूर्ण करावेत. यात श्री गोविंदप्रभू तीर्थस्थळ सेवा समितीचे सर्व पदाधिकारी आणि महंत अमरावतीचे महंत कारंजकर बाबा यांचा सक्रिय नेहमी सहभाग असतो. फक्त पत्रव्यवहार करण्याचंच काम सचिव या नात्याने मी महंत वांदेशकर करत असतो, परंतु या सर्वांचा मला पाठिंबा आहे. गावातीलही सर्व नागरिक जे आहेत वार्ड नंबर 2चे यांचं सर्वांचा मला पाठिंबा आहे. त्यामुळे हे
पालखीचा रस्ता जो आहे हा पूर्ण करेपर्यंत हे आमचं आंदोलन किंवा शेवट आंदोलनानेही जर हे भागलं नाही तरी आम्ही कोर्टाचे दरवाजे ठोठावू आणि कोर्टाचे दरवाजे याच्यासाठी ठोठावत नाहीत. त्याचं कारण एवढंच आहे की कोर्टात जर गेलं तर जे कामं चालू आहेत प्रगतीपथावर आहेत त्यात सर्व जनतेचं विनाकारण नुकसान होईल, सर्व कामं बंद पडतील निर्णय होईपर्यंत. त्याही आम्ही आमच्या जीवाचा हाल करून पूर्ण दफन आंदोलन म्हणा किंवा आमरण उपोषण म्हणा हे 7 तारखेपासून करणार आहोत. याची प्रशासनानं दखल घ्यावी व आंदोलन होणार नाही याची प्रशासनानं दखल घेऊन आम्हाला न्याय मिळवून द्यावा ही नम्र विनंती आहे. एजाज खान, विदर्भ न्यूज, रिद्धपूर.